नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी बकासूरच्या गोठ्यावर. आणि तिथली थोडीशी काही कबूतर आहेत. आणि हा सगळ्यांचा लाडका, लाखो दिलो की धडकन द्वादशम हिंदकेसरी बकासूर. आणि हे सभोवतालचं वातावरण आपण बघू शकतो आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. कधी कधी तर मोरांचे पण सुंदर आवाज वगैरे येतात. कधी कधी मोर देखील पलीकडच्या बाजूला दिसत असतात. असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. पलीकडच्या बाजूला आहे सावकार आणि इथं बकासूर आणि हे काही त्यांच्या गोट्यावरील पक्षी आहेत. सध्याच्या घडीला गोट्यावरती फक्त बकासूर, सावकार, लाल्याबाई, परत छोटा सरपंच, पिस्टन आणि बाळ्याबाई इतकेच नंदी आहेत. इंजान सांगोला इथे सचिन म्हणून आहेत, त्यांच्याकडं असतो. आणि साम्राज्य, आता आपण मागं मुलाखत बघितलीच होती, आलम म्हणून आहे, त्यांच्याकडं साम्राज्य असतो. काही काळानंतरनं बहुतेक लाल्याबाई वगैरे पण तिकडं जाणार आहे ट्रेनिंगसाठी. आणि ऋग्वेद म्हणून आहेत, त्यांच्याकडं वादळ असतो. त्यामुळं धावणीचे जे बाकीचे जे नंदी आहेत त्या सगळ्यांचं चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग चालू आहे. आणि हे आपल्याला पुढं त्या पद्धतीत मैदानात दिसणार आहे. वादळ आपल्याला फक्त सेकंदाच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि साम्राज्य, लाल्याबाई हे बाकीचे जे नंदी आहेत हे आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानात देखील पळताना दिसतील लवकरच. आणि सध्याची परिस्थिती आणि आपण पाहतोच आहे की 4-5 मैदानं त्याचा पराभव होतो आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट देखील त्या पद्धतीच्या वाचल्या की त्याचं चेकअप करून घ्या किंवा त्याचं हेल्थ चेकअप करून घ्या, नेमका काय प्रॉब्लेम येते बघा. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, आता आपण तर सगळे प्रेक्षक आहे, पण आपल्यापेक्षा त्यांची टीम, त्याचे मालक या सगळ्यांचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि या गोष्टीचा विचार ते देखील करतच असतात. पण प्रेक्षकांचे काळजीपोटी कमेंट्स असतात. कमेंट सेक्शनमध्ये हे सगळ्या गोष्टी चांगल्या बघायला मिळत असतात आणि त्यानुसार विचार देखील होत असतो. तसंच एक गोष्ट सांगायसारखी वाटेल की आता सध्या बकासूरचं पूर्ण हेल्थ चेकअप जे काय असतं ते केलेलं आहे. आणि त्याची त्या पद्धतीत सर्व तयारी आणि ट्रीटमेंट झालेली आहे. इथून पुढं थोड्या दिवसाच्या आरामानंतरनं आपल्याला आपल्या सारखा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी बकासूर मैदानात पळताना दिसेल. आणि ज्या पद्धतीत जुन्या जोशामध्ये तो पळत होता त्याच पद्धतीत आपल्याला तो पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसेल. त्यामुळे इथून पुढं त्याचं जे नियोजन आहे तर ते अशाच प्रकारचं असणार आहे की काही दिवसांचा त्याचा आराम असणार आहे. साधारणतः काही दिवसांनी त्याचा एखादा फेरा होईल आणि मैदानात तो आपल्याला थेट पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्येच आपल्याला पळताना दिसेल. आणि कसं असतं, सध्याचं जे मैदान असतं त्याचा पल्लाचा थोडासा कमी असतो. हिंदकेसरी मैदानामध्ये पेडगावच्या पल्ला थोडासा मोठा आहे आणि थोडं चढाचं रान आहे. त्यामुळं ज्या 2 नंदींचा ताळमेळ चांगल्या पद्धतीने जुळेल आणि ड्रायव्हिंग चांगला असेल ते नंदी त्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पळून जिंकताना दिसतातच. आणि हिंदकेसरी मैदानामध्ये खरं तर अनुभव महत्त्वाचा असतो, कारण त्यावेळेस जे पब्लिकचं प्रेशर असतं, पब्लिक असतं, तो जो अनुभव असतो तिथं त्या नंदीचा अनुभव आणि त्या जो ड्रायव्हर असतात त्यावेळेस त्याचा तो ताळमेळ आहे, त्यांचा अनुभव आहे, तो खरा महत्त्वाचा असतो. येत्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका बकासूर पुन्हा त्याच जोशात पळताना आणि जिंकताना नक्कीच दिसेल. ही राणी, हिच्या मागे बकासूर लहानपणी पळायचा आणि पळायचं जे ट्रेनिंग होतं ते तिने दिलेलं आहे. आणि हा लाल्याबाई 6300 आणि हा छोटा सरपंच आहे. पलीकडं पिस्टन आहे आणि त्याच्या पलीकडं बाळ्याबाई आहे. त्यामुळं बाळ्याबाई, पिस्टन आणि छोटा सरपंच.